नमस्ते, मी रमेश मुकादम. ग्रामोदय विचार माध्यमातून आज जम्मू काश्मीर या ठिकाणी झालेला अतिरेकी हल्ला आणि त्याच्यात सुमारे 26 ते 27 पर्यटक यांचा मृत्यू आणि त्यामुळे भारतामध्ये निर्माण झालेली संतप्त प्रतिक्रिया आणि त्यामुळे केंद्र सरकारवर अनेक विचारवंत नेते आणि नागरिक यांनी दबाव टाकला की पाकिस्तानच्या ह्या ज्या काही अतिरेकी कारवाया त्या थांबल्या पाहिजेत आणि त्यासाठी अतिरेक्यांचा बिमोड करण्याच्या हेतून पाकव्याप्त जम्मू काश्मीरमध्ये आपले सैनिक घुसून ते ताब्यात घेण्यात यावं आणि अतिरेक्यांना शोधून त्यांचा जेर बंद करावा आणि त्या दृष्टीनं अनेक दिवस चर्चा विनिमय होऊन भारत पाकिस्तान यांच्यामध्ये युद्ध सुरू झालं. पाकिस्ताननं मध्यहस्तक्षेप करून ड्रोनचा मारा आणि तोफांचा गोळ्यांचा वर्षाव भारतीय भूमीमध्ये जम्मू काश्मीर असो, राजस्थान असो की पंजाब असो या सीमेलगत केला आणि अनेक नागरिक त्यामध्ये जखमी झालेले आहेत आणि त्याची संतप्त प्रक्रिया येऊन भारत सरकारनं पाकिस्तानवर गोळीबार करण्यास आदेश लष्कराला दिले आणि त्या दृष्टीने लष्कराने आपली चुणूक दाखवून पाकिस्तानच्या 16 शहरांमध्ये बंबारी केली आणि पाकिस्तानचे महत्वाचे जे काही शहर होतं ते टार्गेट केल्यामुळे भारत आणि पाकिस्तान युद्ध सुरू होतो काय असा सर्व वातावरण तयार झालं आणि 2 ते 3 दिवसामध्ये फायरिंग नंतर वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन हल्ले हे होत राहिले आणि मध्यंतर अचानक काल अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये शस्त्रसंधी झाल्याचे जाहीर केलं आणि त्यानुसार पाकिस्तानच्या शरीफ पंतप्रधान यांनी घोषणा केली आणि भारताच्या प्रवक्त्याने देखील घोषणा केली आणि 5 वाजल्यापासून सुमारे 8 वाजेपर्यंत शस्त्रसंधी लागू झाली आणि काल रात्री 8 वाजल्यापासून 9 वाजेच्या दरम्यान पाकिस्ताननं जम्मू काश्मीर तसेच राजस्थान आणि पंजाब प्रांतामध्ये ड्रोन हल्ले करून शस्त्रसंधीचा एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि भारताच्या सार्वभौमावर घाला घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यामुळे सर्व लोक नाराज झाली. सरकारच्या कृतीबद्दल देखील नाराज झाली कारण ट्रम्प यांचा हस्तक्षेप आणि तो हस्तक्षेप भारताने का सहन करावा असा प्रश्न अनेक लष्कर प्रमुख माजी लष्कर प्रमुखांनी व्यक्त केला. शिमला कराराचा भंग पाकिस्तानने केला, भारताने केला नव्हता आणि भारताचं म्हणणं आतापर्यंत असं होतं 71चं युद्ध असो 65चं युद्ध असो की भारत कोणाही देशाची मध्यस्थी स्वीकारणार नाही, चर्चेद्वारेच प्रश्न सुटले जातील आणि त्या दृष्टीनं शिमला करार होता. पाकिस्तानने एक तर्फी शिमला करार तोडल्यानंतर अचानक ट्रम्प यांनी जो जागतिक महासत्ता आहे अमेरिका त्यांचे ते राष्ट्राध्यक्ष आहेत आणि स्वतःला मोठे भाई समजतात संपूर्ण देशाचे संपूर्ण जगाचे आणि आम्ही सांगू त्या पद्धतीने प्रत्येक राष्ट्र वागलं पाहिजे ही त्यांची जी घेतलेली भूमिका आणि त्या भूमिकाला अचानक आमचे पंतप्रधान का बदले, आपल्या धोरण का बदललं ते समजायला मार्ग नाही. कारण ट्रम्प यांची मध्यस्थता ज्या वेळा भारताने मान्य केली त्याच वेळा शिमला कराराचा भंग झाला आणि भारत हा सेक्युलर असून भारत कुठल्याही राष्ट्रावर आक्रमण करणार नाही. भारत हा निरपेक्ष देशाचा प्रमुख आहे. म्हणजे जर जे साम्राज्यवादी देश आहे मग रशिया चीन हे भांडवल हे काही जे राष्ट्र आहेत कम्युनिझम त्यासोबत पण जाणार नाही किंवा अमेरिकाने युरोपचा जो कंपू आहे त्यांच्यासोबत जाणार नाही आणि न्यूट्रल भूमिकेतनं तिसरी जगताची ताकद म्हणून आतापर्यंत यांनी आपली प्रचिती दिली. पंतप्रधान नेहरू असोत, शास्त्री असोत किंवा कणखर नेत्या इंदिरा गांधी असोत यांनी या गोष्टीची दखल घेतली आणि त्या दृष्टीनं
मग 1965चा युद्ध असो त्यावेळेला शास्त्रीजींनी घेतलेली भूमिका असो किंवा 1971 सालचा युद्ध असो त्यावेळेला इंदिरा गांधी यांनी घेतलेली निर्णय असो, ज्यावेळेला इंदिरा गांधी यांनी बंगाल स्वतंत्र केला त्यावेळेला 7वा आरमार अमेरिकेचा हिंद महासागरामध्ये आला आणि भारतावर दबाव टाकू लागला की आपण पाकिस्तानामध्ये आक्रमण करून का, तरी इंदिरा गांधी बदल्या नाहीत आणि त्याने आपल्या ताकदीचा उपयोग करून रशियाला आपल्या बाजूला खेचून एक मोठा 1971चा युद्ध जिंकला आणि बांगलादेशची निर्मिती केली। त्यावेळेला पंतप्रधान इंदिरा गांधी या कणखर नेतृत्व त्याने दाखवून दिलं आणि पाकिस्तानचे 2 तुकडे केले। आता संधी आहे, गेल्या अनेक वर्षापासून पाकिस्तान हा दहशतवादी आहे, दहशतवादी लोकांना पाठिंबा देतो आणि जागतिक शांततेला बाधा निर्माण करतो अशी भूमिका भारताने घेतली असताना संपूर्ण भारतातील सर्व लोक तसेच विरोधी पक्ष नेते यांनी भारताला पाठिंबा दिला असताना अचानक ट्रम्प यांची जी काही मध्यस्थीता भारताने स्वीकारली आणि शस्त्रसंधीचा उल्लंघन पाकिस्तानने करून ट्रम्प यांचा देखील विश्वासघात केला, तसाच मोदी यांचा देखील विश्वासघात झालेला आहे। कारण मोदी यांना सर्व अधिकार भारतीयांनी दिलेले होते, सर्व विरोधी पक्षांनी दिले होते, लष्कराने दिले होते, असं असताना ट्रम्प यांचा विश्वास ठेवून जो भांडवलदार आहे, भांडवलदार आहेत, अमेरिका सारखी भांडवलदार देश आहे, तो स्वतःच्या हितासाठीच भांडतो, आपल्या आर्थिक शक्तीचा त्यांना गर्व आहे। असा हा अमेरिका की ज्या बंदुकीच्या गोळ्यातनं आमच्या ठिकाणी अतिरेकी येऊन त्याने 27 लोकांना कंठस्नान घातला, त्या 24M ज्या रायफली आहेत त्या अमेरिकेनेच तालिबानच्या अतिरेक्यांना दिल्या होत्या। आणि चीन सारखा जो साम्यवादी देश आहे, आमचा शेजारी आहे, प्रबल विरोधी पार्टी आहे, तो पाकिस्तानला पुरवठा करतो, शस्त्र पुरवठा करतो आणि तो देखील एक भांडवलदार माणूस, तो देखील एक आर्थिक महासत्ता आहे। आणि यामध्ये भारताने घेतलेली भूमिका ही पोटशिपीची आहे। याच्यामुळे ट्रम्प यांना मान खाली घालावी लागली, तसेच भारताला देखील मान खाली घालावी लागली। याचे गंभीर परिणाम झालेले आहेत, कारण भारतानं या केलेल्या कृतीमुळं, शस्त्रसंधीमध्ये अमेरिकेला पुढाकार दिल्यामुळं अमेरिकेच्या गोटामध्ये आपण अचानक खेचले गेलो आणि रशियासारखा आपला जवळचा मित्र आपण दुरावलेला आहे आणि याचे गंभीर परिणाम भविष्यामध्ये होण्याची शक्यता आहे। या सर्व गोष्टीचा विचार करता आता भारताला परत आपल्याला आपल्या धोरणामध्ये बदल करावा लागणार आहे आणि सीज फायर करणाऱ्या पाकिस्तानला धडा देण्यासाठी, शिकवण्यासाठी आपल्याला धोरणात बदल करावा लागणार आहे। आणि आगामी काही दिवसांमध्ये संपूर्ण पाक व्याप्त जम्मू काश्मीर आपल्या ताब्यात ठेवण्याची आता ही संधी आलेली आहे आणि ही संधी भारताने दवडू नये। जो भारतामध्ये जो असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न पाकिस्तानतर्फे केला जातो, अतिरेकी पाठवले जातात आणि अतिरेकींना ज्या ठिकाणी तळ म्हणून वापरला जातो असा पाकिस्तानचा कणा मोडण्याची संधी आलेली आहे। बहुसंख्य लोकांचा भारताच्या लष्कराला पाठिंबा आहे आणि त्यांनी पाकिस्तानचा संपूर्ण बिमोड करावा आणि त्या दृष्टीनं पाकव्याप्त जम्मू काश्मीर आपल्या ताब्यात घ्यावा, बलुचिस्तानला स्वतंत्र करावं आणि दहशतवादीचा खात्मा करावा अशी भूमिका आता भारताला घेण्याची गरज आहे। कुठल्याही दादागिरीला, कुठल्याही देशाच्या बाहेरील देशाचा हस्तक्षेप आपण मान्य करू नये। संपूर्ण भारत देश हा भारत सरकारच्या पाठीशी आहे आणि लष्कराच्या पाठीशी आहे आणि पुढील काळ हा गंभीर आहे। त्या दृष्टीनं लष्कर आपली प्रयत्न करतायत, आपल्याकडे असलेल्या हत्याराचा वापर करतायत आणि त्या पद्धतीने संपूर्ण अधिकार लष्कराला शासनाने द्यावे, मोदी यांनी द्यावे अशी अपेक्षा आहे। बघूया त्या सरकार काय भूमिका घेते आहे। पाकिस्तानने केलेला द्रोह, पाकिस्तान केलेला शस्त्र संधीचं उल्लंघन, त्या दृष्टीनं अमेरिका आणि पश्चिम युरोपाचे देश कशा प्रकारे भारताला सहकार्य करतात हे पाहण्यासारखं आहे। चीननं पाकिस्तानला पाठिंबा दिलेला आहे, एकंदर चीनच्या पाठिंब्यावरच पाकिस्तान उड्या मारतो आहे। आता बघूया या संदर्भात अमेरिका काय भूमिका घेते, या थोड्या दिवसात याच्यामध्ये समजून येणार आहे। याबद्दल आपलं म्हणणं काय, कमेंट्स करा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉरवर्ड करा। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत।